बाकी आहे, त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. सुशांत 11 या संघाकडून आघाडीचे फलंदाज उमेश आणि रोहित एक बलाढ्य असे खेळाडू आपल्या संघाला जास्तीत जास्त धावांचा डोंगर रचून देणारे हे दोन खेळाडू मैदानाकडे वळताना फलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम मानगाव रोहित खास ही स्पर्धा खेळण्यासाठी मानगाववरून बोलवण्यात आलेले संदेश क्रीडा मंडळ या संघाकडून रोहित. शिवनेरी सेवा मंडळ यांचे 50वे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ही जी क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे त्यांचे त्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो मी. तसेच आमच्या चेंबूरची आन बान आणि शान म्हणजेच राहुल जोगाड्या यांचं सुद्धा मी स्वागत करतो. ते गांधी मैदानचे होम क्रिकेटर होम प्लेयर चेंबूरचा एक घणाघाती तुफानी आणि शॉर्ट मध्ये बोललं जाईल तर ब्रँड आहे राहुल जोगाड्या. त्याला सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक सोनू आणि सलामीवीर फलंदाज रोहित ऑन स्ट्राइक. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण थोडासा मिस झाला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीचा चेंडू पडलाय तो पहिलाच. मागच्या झालेल्या सामन्यामध्ये हा जो संघ होता क्षेत्ररक्षण करतो तो विजय झालाय आणि त्यांचा कॉन्फिडन्स आता बूस्ट झालेला आहे. रोहित एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये 2 निर्धाव षटक टाकण्याचे कारनामे केले. तोच रोहित सध्या 2 बॉल तर डॉट झाले. तिसरा चेंडू फ्लोअर लाईनचा आता मात्र लेग साईडच्या दिशेने तडकवला. चेंडू गेला हवेमध्ये. पाहूया किती धावा परत जमवत आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. ह्याला म्हणतात 100% एफर्ट. जो चेंडू सीमारेषा पार जाणार होता त्याला त्या 2 धावा वाचवल्या तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणेल मी. अक्रम याचबरोबर संघाचं खातं देखील उघडलंय 2 धावेने. चेंडू झाले ते 3 धावसंख्या झाल्यात त्या 2. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू चालला लेग साईडच्या दिशेने आणि येतोय तो आजच्या दिवसभरातला पहिला षटकार. रोहित दुसरा षटकार माफ करा दुसरा षटकार येतो रोहित त्याच्या बॅट मधून. मी म्हणालो होतो की रोहित एक खूपच खतरनाक फलंदाज तेवढाच येतो गोलंदाज आहे. धाव संख्या झाल्या त्या 8. चेंडू झाले ते 4. 2 चेंडू निर्धाव टाकले होते त्यानंतरचे 2 चेंडूवरती 2 धाव आणि षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बिडॉपच्या दिशेने तडकवला. चेंडू जातोय तो पुन्हा एकदा चौकार. बघा काय फलंदाजी करतोय रोहित. बघा थोडस दुखापत फलंदाज क्षेत्ररक्षक थोडं सावधगिरीने करायचं आहे. काळजी घ्यायची आहे आपले क्षेत्ररक्षकाने. धावा झाल्यात त्या 12. का षटक पडले 2. पहिले 2 चेंडू निर्धाव आले त्यानंतरचे 2 धावा नंतर एक षटकार एक चौकार. धाव संख्या झाल्या त्या 12. पुढील चेंडू फुलर लेनचा चेंडू मात्र आता जातोय तो मिडॉनच्या दिशेने. एक धाव तो पूर्ण झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण थांबवलं ते रोहित आणि पहिलं षटक संपलाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 13.
एकंदरीत मला कुठेतरी असं वाटतंय की जवळपास 3 ओव्हर्समध्ये जवळपास 45 ते 46 धावा होतील. जोपर्यंत रोहित आणि उमेश जोपर्यंत क्रीज वरती आहेत तर नक्कीच जास्तीत जास्तच धावांचा डोंगर उभा करू शकतात आणि आम्ही अपेक्षा देखील करू शकतो की या दोन फलंदाजांकडून 40 ते 45 धावा उभारू शकतात हे दोन फलंदाज. षटकाचा आडागाडा सांगायचं झालं तर पहिलेचे 2 चेंडू जे निर्धाव टाकले होते ते गुड लेंथ वरती बॉल पडले होते आणि नंतरचे जे चेंडू टाकले ते कुठेतरी शॉर्ट पडले आणि त्या शॉर्ट चेंडूवरती चांगलेच शॉट मारले रोहितनी आणि जास्तीत जास्ती धावा मिळवून दिल्या आपल्या संघाला आणि त्या धाव्यांचं रूपांतर 13 या धावसंख्येवरती झालं. पाहूया दुसरं षटक घेऊन होतं मनीष. सामना करतील रोहित मॅन फ्रॉम मानगाव. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता जो मनीष ज्यांनी 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 1 धाव केली आणि 4 गडी बाद केले. तोच मनीष पुन्हा एकदा रोहित पहिला चेंडू फ्लोअर लाईनचा मिड ऑफच्या दिशेने तडकावला. चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्राने 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केलेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र उमेश रोहित यांनी थांबवले. धावसंख्या झाल्या त्या 15. बघा रोहित आता पूर्णपणे फॉर्म मध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोहित याने प्रत्येक चेंडू बॅटने मारून आतापर्यंत 15 धावा ज्या संघासाठी वैयक्तिक देखील 15 धावावरती खेळतो तो रोहित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू सुद्धा त्याच दिशेने जातोय. पुन्हा 2 धावा पूर्ण झाल्यात. काय फलंदाजी करतो रोहित. खाली क्षेत्रामध्ये 2-2 धावा जिथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करत आहे तर रोहित आतापर्यंत 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये 2-2 अशा 4 धावा जमवल्यात आणि धावसंख्या झाल्यात त्या 17. आता मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू पडलाय तो मनीषाच्या मार्फत. चुकीचा फटका निवडला. सरळ बॅटनी धावा येत आहेत. चुकीचा फटका निवडायची काही गरज नव्हती. तरीही मनीष पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला कितपत कमी धावा देऊन रोखण्याचा प्रयत्न. खूपच सुंदर स्ट्रोक खेळला पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. फलंदाजाला जकडून ठेवलंय ह्या 2 चेंडूमध्ये. कुठेतरी धावांचा डोंगर आणि धावांचा जो वेग होता तो थांबवण्याचा प्रयत्न करतो मनीष. दोन्ही साईडला टर्न करणारा गोलंदाज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहित सामना करतोय. खूपच सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने मारवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला चेंडू 1 धावेसाठी. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 18 ह्या धावावरती स्थिर झाली आहे. कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात रोहित फसले गेले आणि मनीष ह्या ठिकाणी त्यांना यश प्राप्त झालंय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहूया मोठा फटका लगवतात का काय उमेश. उमेश एक मेरिटवर जी फलंदाज करणारा एक फलंदाज आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकवला चेंडू. 1 धाव तर पूर्ण सहजरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या झाल्या त्या 19. गडी आतापर्यंत कोणताही बाद झाला नाहीये. 2 षटक संपलेले आहेत. काय फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 13 धावा जमवले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा असं एकंदरीत 19 धावा 2 षटक संपलेली आहेत. आता मात्र शेवटचा षटक असेल कारण सामना हा 3-3 षटकांचा आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो सागर तुम्हाला काय वाटतं शेवटचा षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. फलंदाज दोघेही तळपलेले आहेत रनसाठी धाव घेण्यासाठी.
कितपत ह्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कितपत धाव होतील? ना नक्कीच जर बॅटिंग करणार साईडकडे जर आपण जर विचार केला तर आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही. त्याचा जर ॲडव्हान्टेज जर घेता आला तर ह्या दोन फलंदाजांनी मला वाटतं की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. 19 झालेत धावसंख्या झाल्यात त्या 19. रोहितकडे ती क्षमता आहे की जास्तीत जास्त लांबपर्यंत फटके मारण्याची. तर आपण तेवढीच अपेक्षा करू शकतो. रोहित कारण तेवढाच उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज तो नीलू आपल्या बॉलिंग मार्कवरती येताना शेवटचं षटक घेऊन येतोय. पहा किती धावा जमवतोय तो उमेश आणि रोहित आणि किती धावा डिपेंड करतोय तो नीलू. एकंदरीत पहिल्या डावेमध्ये जर आपण फलंदाजी करतोय तर विनिंग स्कोअर काय प्रिडिक्शन आहे तुमचं इथं? विनिंग स्कोअर काय असला पाहिजे 3 ओव्हरच्या खेळामध्ये? आतापर्यंत जर दोन जर षटकाचा आढावा घेतला तर मी म्हणतो 30 ते 35 जरी धावा जमवल्या तर ही जमेची बाजू असेल ती फलंदाजीच्या संघांकडे. आता मात्र लेग साईडच्या दिशेने तडकावला चेंडू 1 धाव पूर्ण झाले आणि धावसंख्या झाल्या त्या 20. आणि जर 2 षटकं झाले त्याच्यामध्ये 19 धावा जमवल्या होत्या तर मी अजूनही उर्वरित 5 चेंडूमध्ये आणखीन 10 ते 15 धावा म्हणजे 30 ते 35 जरी धावा जरी जमवल्या ती जमेची बाजू असेल ती फलंदाजी या संघाकडे. कारण कालचा पूर्ण दिवसाचा एक आपण आढावा घेतला की आपण 18 ते 20 25 23 या धावा डिफेंड करता आलेले आहेत. नक्कीच एक खूप सुरेख असा चेंडू तडकावलाय समोरच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतील. 1 धाव घेतात यश, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि कुठेतरी मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात रोहित तसेच निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. खूपच सुरेख चेंडू कव्वाच्या दिशेने तडकावलेला आहे. पाहूया झेलवाद होतील रोहित आणि तंबूत परततील आणि खूप सुरेख अशी गोलंदाजी टाकली. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं तुम्ही जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कराल तर इथे विकेट मिळण्याची शक्यता जास्ती असते. तसेच आपण मगाशी सुद्धा पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेस 2 चेंडू पुढे टाकले होते गुडलँड स्पॉटवरती टाकले होते तर ते निर्धाव आले होते आणि त्याच्यानंतर त्याचे चेंडू होते थोडे हाफ पिच होते शॉर्ट बॉल होते त्यावरती रन्स आले आणि त्याचा खाम्याजा झाला त्या टीमला. आणि तसेच आता कुठेतरी रन्स रोखलेले आहेत. निलेश खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पाहूया अजून येणारे जे चेंडू आहेत 3. नक्कीच पहिलाच गडी बाद झालाय बघा. कारण शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे. या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजाचा आणि जास्तीत जास्त धावा डिपेंड म्हणजे रोखण्याचा की फलंदाज करणाऱ्या संघाकडून किती धावा रोखण्यात येतील हाच प्रयत्न असतो तो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. निलेश आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत 3 धावा खर्च केल्यात आणि पहिला गडी बाद केलाय तो रोहित याच्या स्वरूपात. आता नवीन फलंदाज विशाल वाघमारे एक गेला तर दुसरा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख असलेला विशाल वाघमारे आलेला आहे. आता मात्र लेगसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू तर सहजरित्या 1 धाव पूर्ण केले. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 23. गोलंदाजी करतोय निलेश आपल्या संघासाठी. कुठेतरी धाव्यांचा डोंगर वाढवत होता पण त्याला कमी केलंय आणि सुरेख गोलंदाजी केली निलेशनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. उमेश हा मोठा फटका मारण्याच्या तयारीत आहे. खूपच सुरेख चेंडू तडकावलाय मिड ऑफच्या दिशेने. पाहूया झेलबाद होत आहेत काय. खूप सुरेख झेल घेतलाय सिद्धू यांनी. काय झेल गेलाय उत्कृष्ट झेल म्हणेल कारण दोघांच्या मध्ये तो झेल पडत होता पण सिद्धू याने तो वेल जज करून तो कॅच घेतला आणि दुसरा गडी बाद झाला तो उमेशाच्या स्वरूपात. शेवटचं षटक होतं. या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न होता तो सुशांत 11 या संघाचा पण आतापर्यंत चेंडू झाले ते 5 आणि धावसंख्या झाल्या त्या 23.
पुन्हा एकदा सज्ज निलेश आणि सामोरे जातील तो राकेश. एक माझा जुना मित्र म्हणतो मी, पण तसंच खूप सोबत क्रिकेट खेळलोय. पाहूया शेवटचा चेंडू आहे. राकेश मोठा फटका पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने तडकावून दिलेला आहे. पुन्हा एकदा सेम दृश्य झाले, रिप्ले म्हणावं लागेलेला. कॅचच्या स्वरूपात आउट झाले आणि तंबूत परत आहे. धावसंख्या रोखून ठेवली, जकडून ठेवली 23 रनावरती आणि कुठेतरी या आपल्या संघाला विजेच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न शिवनेरी संघासाठी निलेश यांनी केलेला आहे. नक्कीच शेवटचे 2 जर चेंडू पाहिले असेल तर नक्कीच आपल्याला वाटलं की तो रिप्ले झाला, पण 2 चेंडू 2 धावा 2 विकेट सेम पद्धतीने बाद झाले आणि पहिल्या षटकांमध्ये 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की ही धावसंख्या कदाचित 30 ते 35च्या घरात जाईल, पण तेवढंच उत्कृष्ट कमबॅक केलं ते शिवनेरी स्पोर्ट्स क्लब या संघाने आणि 23 धावांवरती थांबवलं आणि 24 धावांची गरज असेल ते शिवनेरी या संघाला. ह्यानंतरचा होणारा जो सामना आहे श्रीलेवन आणि साई कृपा, ह्या दोन्ही कर्णधारांनी टॉसच्या बॉसच्या इकडे यायचं आहे आणि नाणेफिंकीसाठी लवकरात लवकर हजर व्हायचं आहे. एक इनिंग झालेला आहे. श्रीलेवन आणि साई कृपा चे कर्णधार कृपया करून मंचात ताबा घ्यायचा आहे नाणेफिंकीचा कौल करायसाठी. यानंतरचा जो होणारा सामना आहे ईशान इलेव्हनकर गोलंदाजीचे भरमसाठ भरमार आहे. गोलंदाजी खूप छान आहे त्यांची. मागील मॅचमध्ये ज्यावेळेस 12 चेंडूमध्ये 12 धावा हव्या होत्या तर रोहितने एकंदरीत 4 विकेट गडी मिळवलेले आणि मानकरी ठरला मॅन ऑफ द मॅचचा रोहित. रोहितच एक उत्कृष्ट फलंदाज. जिंकण्याकरिता शिवनेरी संघाला 24 या धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आहेत. एक रोहित बोला, विशाल बोला, एक विशाल वाघमारे, एक विशाल जाधव, एक प्रणव. म्हणजे त्यांच्याकडे खूपच गोलंदाजाचा भरणा असलेला संघ आहे तो सुशांत 11. पण आता मात्र चेंडू आहेत ते 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची. मोठा फटका मारण्याची गरज नाही, कुठेतरी इकॉनॉमिकल बॅटिंग ते त्यांची शैलीच आहे शिवनेरी या संघाची. सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट करतात आणि डबल्स ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतात. तर अशी रीतीने जर बॅटिंग झाली तर मला वाटतं हा जो धावांचा जो डोंगर आहे तो सहजरित्या पार होईल. नक्कीच जर तुम्ही पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जर षटक असेल त्यामध्ये जर तुम्ही 10 ते 12 रन जर झाल्या तर उर्वरित 2 षटकांमध्ये उर्वरित 12 चेंडू 12 असं समीकरण येण्यास काही हरकत नाही. हो, तसंच ज्यावेळेस आपण पॉवर प्लेचं षटक खेळतो तर पॉवर प्ले षटकामध्ये एकंदरीत आपण आपल्या चेंडूच्या अतिरिक्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. आणि जसे तुम्ही म्हणालात की 10 ते 12 ठीक आहेत, पण एक चांगला गोलंदाज आहे, रिस्पेक्टफुल बॅटिंग करा. तर तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर इकॉनॉमिकल बॅटिंग करणं गरजेचं आहे. नाही, रोहित तेवढाच तगडा आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज रोहित, त्याला पण तेवढे धावा मारणं तेवढंच डिफिकल्ट आहे. तसेच सज्ज झालाय निलेश, गोलंदाजीसाठी झालाय सज्ज. रोहित मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पाहूया 18 चेंडू 24 धावा कशा रीते पूर्ण होते मॅच. कोणी जिंकू, लोखंडे माग जिंकताय, शिवनेरी संघ जिंकतोय आपला. मंडळ माफ करा, मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं जात आहे. बघा मॅचचं काय प्रेशर असतं, काय दबाव असतो, कारण या सामन्यामध्ये जो विजय संघ ठरेल तो सीधा उपांत्य फेरीमध्ये जाईल.
खूप सुरेख चेंडू तडकावलाय सरळ कर्णधाराच्या हातात. बघा पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडू मध्ये कमबॅक केले ते रोहित यांनी. मी बोललो होतो की रोहित एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. याच्या अगोदरच्या जेवढा स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा केलाय तो रोहित याने. तोच रोहित त्याला निलेश शून्य या धावसंख्येवर बाद झाला. नवीन फलंदाज तो सिद्धांत. बघा शिवनेरी सेवा मंडळ या संघाकडे देखील खूप बॅटिंगची डेप्थ असलेला संघ आहे. सुशांत 11 कडे जसे चांगले गोलंदाज आहेत तसेच शिवनेरी 11 कडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. आणि हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल हे म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. नाही याच्यात काही शंकाच नाही. कारण तेवढे दोघं उत्कृष्ट तगडे संघ आहेत. आणि मेडानच्या दिशेने चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या झाल्या त्या 2 चेंडू आणि 2 धावा. कुठेतरी संयमी खेळी केलेली आहे सिद्धूनी आणि 1 धाव घेऊन आपली स्ट्राईक रोटेट केली आहे. तसंच षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील रोहित. सामोरे जाईल गोटू एक खूप सुरेख चेंडू कव्वाच्या दिशेने तडकावलेला आहे. खूप सुरेख फिल्डिंग म्हणता येईल. थोडंसं ग्राउंडचा थोडासा आडागडा खराब असल्या कारणाने चेंडू सरळ हातात नाही आला. नाही पण तेवढंच बॅकअप केलं, कव्हर अप केलं ते कर्णधार रितेश यांनी. कारण एक धाव देखील वाचवणं तेवढंच गरजेचं आहे सुशांत 11 या संघाला. खूप सुरेख चेंडू धडकावलाय कव्हरच्या दिशेने सिद्धूनी. सिंगल्स मध्ये रूपांतर. धाव्यांचा वेग वाढवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे कारण की एका धावेने तुम्ही जिंकणार नाही. नक्कीच हा पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले तुमच्याकडे हेच षटक असतं. याच्यामध्ये तुम्ही किती धावा जमवू शकता त्याच्यावर तर तुमचं पुढचं समीकरण आखण्यात येतं. कारण पाहूया पुढील चेंडू रोहित पुलरलेंचा चेंडू लेगच्या दिशेने तडकवला. बघा आतापर्यंत अशी नफीतोली गोलंदाजी करतो रोहित देखील तेवढा चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत तर मारून दिलेला नाहीये तो शिवनेरी सेवा मंडळ या संघाला. शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू आणि खूप जकडून ठेवलेला आहे फलंदाजाला. मोठे फटका खेळातून वंचित ठेवतोय तो रोहित. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला सामन्यामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत धावसंख्या कमी असल्याने खूप सुरेख चेंडू तडकावलेला आहे कव्हरच्या दिशेने. माफ करा थर्डमॅनच्या दिशेने गेला चेंडू. 1 धावेसाठी दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. धावांचा डोंगर 24 आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. अजूनही 12 चेंडूचा खेळ श्रेष आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे ते 18. श्री 11 चे कर्णधार तर मी प्रमोद आणि साई कृपाचे कर्णधार कुणाल. तर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कौल करण्यासाठी आपण टॉस का बॉस या तर टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा तो श्री 11 आणि साई कृपा. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत होते प्रथमेश गंधाळे. एका बाजूला असणार तो श्री 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल तो साई कृपा. विशाल जाधव वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन होते. विशाल जाधव सामोरे जाईल तो सिद्धू. 6 चेंडू माफ करा 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. विशाल जाधव
12 चेंडू 18 धावा. दोन्ही हात समांतर आणि निर्णय अवंतर धाव. बघा पहिल्या षटकाची सुरुवात देखील अवंतर धावेने झाली होती आणि मात्र कमबॅक झाला होता आणि 7 धावा खर्च केला त्या रोहित याने आणि दुसरं षटक घेऊन आला तो विशाल याने देखील पहिला चेंडू अवंतर टाकलाय. धावसंख्या झाल्या त्या 7. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न तर फसलाय पण एक धाव रोखू शकले नाहीत ते सुशांत 11 यांचे क्षेत्ररक्षक आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 8. श्री 11 यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलेला आहे. यानंतरचा होणारा सामना आहे साई कृपा श्री 11. श्री 11 हे नाणेफेकीचा कॉल जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आता मात्र बॅटची कडा लागले. कडा जाऊन स्थिरवते तो यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये आणि दुसरा गडी बाद झालाय. मुकुंदेच्या स्वरूपात नवीन फलंदाज जातोय तो सूरज. बघा विशाल एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. सध्या अंडरम क्रिकेटमध्ये खूपच नावाजलेलं नाव आहे ते विशाल जाधव यांचं. तर अंडरम क्रिकेटमध्ये नावाजलेले जे संघ आहेत सत्यविनायक कामोटे आणि VK प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो विशाल. आज मात्र ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहूया तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो विशाल. पहिला चेंडू अवंतर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये गडी बाद करतो तो विशाल. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू यष्टीरक्षकाला काही समजला नाही आणि एक धाव पूर्ण झाली आहे आणि उर्वरित चेंडू असतील ते 3 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना खूपच सुरेख चेंडू तडकावला आहे ऑन साइडच्या दिशेने. पाहूया झेल बाद होतील का. रोहित याचा खूप सुरेख असा झेल आणि सिद्धू है तंबूत परतताना. तसेच आता मात्र कुठेतरी श्री 11 सॉरी माफ करा शिवनेरी 11 कुठेतरी फसली गेलेली आहे. धावा येत नाहीत. धावा रोखले गेलेले आहेत. सुशांत 11 चे गोलंदाज विशाल जाधव खूप सुरेख गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघाला विजेच्या दिशेने वाटचालीला लावणारा विशाल जाधव. नक्कीच आतापर्यंत 3 गडी बाद झाले. थोडीशी कुठेतरी फलंदाजी अडखळते. धावा करण्यामध्ये थोडस असमर्थपणे दाखवतात ते शिवनेरी सेवा मंडळाचे फलंदाज. सिद्धू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय तो विनायक. सामना अजून संपलेला नाहीये. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. एखादा चेंडू षटकार किंवा चौकार आला तर सामन्यामध्ये परत येईल शिवनेरी हा संघ. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल शिवनेरी या संघाचा पण मात्र तेवढीच कचून गोलंदाजी करतो तो विशाल. आतापर्यंत तर कोणत्याही मोठ्या प्रकारचा फटका मारून दिलेला नाहीये. बघा काय चेंडू फिरवला विशाल याने. निर्धाव पद्धतीने चेंडू टाकलाय. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणेल मी विशाल याची. 7 चेंडू गोलंदाजी. फलंदाजाला काही समजलं दिलं नाही. एक मोठा फटकाची गरज आहे जर सामन्यामध्ये तुम्हाला परत यायचा असेल तर. बघू मोठा फटका येईल का या चेंडूवरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चला बघा काय गोलंदाजी केली. शेवटचे 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे पडले आणि षटक संपला. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 9. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा.
आणखीन एक नावाजलेला गोलंदाज मध्येच विशाल वाघमारे तिसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. गोलंदाज आहेत ते सूरज आणि विनायक. बघूया 15 धावाचं लक्ष गाठतात आहेत की विशाल या 15 धावा डिपेंड करतोय. हॅलो, एकंदरीत म्हणायला गेलं तर विशाल खूप असे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. कुठेतरी 15 धावा हे खूप झाले त्यांच्यासाठी आणि ते खूप आसानीने हे धावा डिफेन्स करतील. त्याच प्रकारे सूरज हा चांगला फलंदाज आहे. 2 ते 3 फटकार तोही खेचू शकतो. षटकार खेचायची क्षमता त्याच्याजवळ सुद्धा आहे. नक्कीच आहे, पण तेवढाच चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे तो विशाल. एवढी वर्ष झाले तो क्रिकेट खेळतोय, त्याचाच अनुभव पणाला लावतोय. पहिला चेंडू मात्र 1 धाव दिलेली आहे. उर्वरित 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल. विशाल सज्ज, खूप सुरेख चेंडू ऑनसाईडच्या दिशेने तडकावलाय. सोपा झेल सोडलाय. रेग्युलेशन कॅच म्हणते जाते त्याला. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता, फलंदाज जाळ्यामध्ये फसला होता, पण कॅच सोडले ते विनायकाची आणि 1 धाव पूर्ण झाली आहे. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 13 धावा. 11. तीन चेंडू आणि 13 धावा. कुठेतरी 2 मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. विशाल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. खूपच सुरेख चेंडू तडकावून दिलेल्या गावच्या दिशेने 1 धाव घेण्यात यश. आणि आता कुठेतरी सामना एका दिशेने झुकतोय असं म्हणायला हरकत नाही. जर ह्या चेंडूवरती मोठा फटका आला, जवळ षटकाराचीच आवश्यकता आहे. विनायक ह्या षटकार मारावे लागतील. 2 षटकार मारून आपल्या संघाला विजय प्राप्त करायला. आणि निर्धाव चेंडू, खूप सुरेख असा चेंडू टाकलाय. निर्धाव पद्धतीचा षटकातील शेवटचा चेंडू. तसेच श्री 11 या संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यानंतरचा होणारा जो सामना आहे श्री 11 आणि साई कृपा. आणि एका हाती सामना विजय मिळवून दिलाय रोहित विशाल वाघमारे. आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला तिसरा संघ असेल तो सुशांत 11. खूप खूप अभिनंदन सुशांत 11 यांचा. हॅलो.